त्यामुळे तुम्ही समाजात व्यक्त केलं. यानंतर माझे विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणी यांच्यामध्ये श्री अनिल पवार सरांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. सुंदरशा आणि थोडक्या शब्दांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं ही माझी विनंती आहे. यानंतर सचिन टाकमारे सरांनी रेडी राहावं. नमस्कार, गुड इव्हिनिंग. मी आपल्या 10वी 1999-2000 यांच्या स्नेह मेळाव्यासाठी जमलेले सर्व माझे गुरुवर्य आणि मित्र आणि मैत्रिणींना सर्वप्रथम माझी ओळख करतो. मी अनिल पवार, मी सिंदेली गावचा. तर माझे शिक्षण 10वी पर्यंतचे सिंदेली विद्यालयामध्ये झाले. 10वी-12वी सिंदेली विद्यालयामध्ये झाले. 12वी नंतर वडलोपाचा जो बिझनेस होता तो बिझनेसमध्ये जबाबदारी पडली आणि 12वीपासून शिक्षण थोडंसं कमी होत गेलं. रडत BA कंप्लीट केलं, पण शिक्षण तरी कंप्लीट केलं, पण बेसिक जे पाहिजे होतं ते कंप्लीट केलं. आर्ट्समधनं पूर्ण केल्यानंतर वडील माझे कृषी खात्यात सर्व्हिसला असल्यामुळे वडिलोपार्जित जो बिझनेस होता तो बिझनेसमध्ये टेकओव्हर करत मी माझा भाऊ जेवण पवार, तुम्हाला माहीतच असेल, आज दोघे आम्ही बिझनेसमध्येच आहे. त्याबरोबर माझी पत्नी पूजा अनिल पवार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सहाय्यक शिक्षक म्हणून वैभववाडी येथे कार्यरत आहे. मला एक मुलगा आहे शिवांश अनिल पवार, तो 7 वर्षाचा आहे. आज तब्बल आपण 25 वर्षांनी एकत्र जमलो आपण इथे. त्या उजाळा देण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो. सगळ्या गोष्टी एकमेकांची भेट झाली, हितगुज झाली. ह्या गोष्टी करत असताना सगळ्यांना एकत्र आणणं बी खूप कठीण होत्या गोष्टी. याच्यासाठी माझी शेजारी माझी क्लासमेट सत्वशीला निकम, तिचा कायम मला आग्रह असायचा की अरे अनिल, आपण गेट टुगेदर करू. पण काही प्रसंग तिच्या बी आयुष्यात विचित्र आला, त्यामुळं ती येऊ शकली नाही. पण ह्या कार्यक्रमासाठी तिचं खूप योगदान होतं की अरे आम्ही कार्यक्रम केला आणि असा कार्यक्रम करा की खूप कर, पण तिला येता आलं नाही. ही मला असं वाईट वाटतं की आज ती आज असली पाहिजे होती, ती आज आली असती तर ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तिला आनंद घेता आला असता. पण या आनंदापाठीमध्ये तिचं सुद्धा श्रेय खूप होतं की या सगळ्या मुलीमध्ये तिचं खूप श्रेय होतं की कारण तिच्या मिस्टरांचं जे मध्ये दुःखद निधन झालं त्या दिवसापासून ते आमच्यामध्ये कॉन्टॅक्ट कधी झालेलंच नाही. आज 10-20-22 दिवस झाले आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीच आहे. म्हणून मी दुकान काकांना विनंती केली की काका तुम्हाला यावं लागेल, नसल्यामुळे तुम्हाला तिथं उपस्थिती तिच्यातर्फे तुम्हाला दाखवावीच लागेल असं सांगत गेलो. ठीक आहे, मी माझ्या एक शाळेतल्या 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, अशा आवर्जून सांगाव्याशा वाटतात की माझ्या आयुष्यात एक 50 पैशाची चोरी आणि माझ्या वडिलांची केलेली डुप्लिकेट सही. माझ्या वडिलांची केलेली डुप्लिकेट सही तर आयुष्यात केलेली 50 पैशाची चोरी म्हणजे इतकी मोठी वाटते की खूप मोठी गुन्हा केला असं काय वाटतं. तर काय झालं होतं की माझ्या वडिलांनी मला माझ्या आणि माझ्या भावाला 10 रुपये दिले होते. ते 10 रुपये दिल्यानंतर गावचा उरूस होता आणि उरसामध्ये गेल्यानंतर तुला 10 रुपये घे, त्याला 10 रुपये घे म्हणून दिले होते. आणि दोघांना मी उरसामध्ये गेलो, आम्ही दोघे पण उरसामध्ये गेलो, उरूस करत होतो. उरसामध्ये हे खा ते खा हे करत होतो, सगळे करत होतो. पण उरसामध्ये खात असताना माझ्याकडे 10 रुपये संपले, मला काही समजलंच नाही. आणि समजल्यानंतर काय झालं, एम पाटलांचा सदा तो सगळ्यांना माहीतच असेल, तो थम्सअपच्या बाटलीमध्ये लाल रस काय मिळत होता आणि तो चोरून पित होता. आता तो चोरून पितो म्हणून मी चोरून प्यायला गेलो आणि मी चोरून प्यायला गेल्यानंतर मी सापडल्यानंतर अशा अवस्था झाली की तो मला बाटलीवाला म्हटला पैसे दे. मी म्हटलं तर माझ्याकडे पैसे तर नाही, तर माझ्याकडे 50 पैसे सगळेच पैसे संपलेले होते. मग बस हा म्हटला पैसे दिल्याशिवाय जायचं नाही मला. त्यावेळी माझा भाऊ आला, मी म्हटलं अरे असं मी चोरी केली आहे, मला 50 पैसे दे. तर माझ्या भावाने मला 50 पैसे दिले नाही. तर तुला कुणी करायलाच कुणी सांगितलं होतं की तुला पैसे 10 रुपये दिले असते तर तुला कुणी आता आपण हा करायला सांगितला होता. तर मला माझ्या भावाने काय त्यावेळी मला पैसे दिले नाही. मग मी काय करायचं आता, हा मला प्रश्न पडला की मला आता काय प्रश्न पडला की मी तर काही करू शकत नव्हतो. थोडीशी गर्दी कमी झाली असं बघितलं जे असा धूम ठोकली
की परत मागे काय होऊन बघितलं नाही, घरावर जाऊन मागे होऊन बघितलं नाही, काय एवढी परिस्थिती बघितली. मग त्या दिवसापासून माझी सवय झाली की तो रस मला दुपारी 1:30च्या सुट्टीमध्ये घ्यायचा गेली. तो मला बघितलं तर मला 50 पैसे मागेल, म्हणून मी काय करायचो, मला त्या दिवशी 50 पैसे घेतल्याचे मी घरातून शाळेला यायचं नाही. 50 पैसे मिळाल्यानंतर मला घरातून शाळेला यायचं नाही. आणि ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी ते पैसे 50 पैसे जपून ठेवायचे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत जपून ठेवायचे. आणि शाळा सुटल्यानंतर त्या 50 पैशाच्या फुकण्या घ्यायच्या, 10 बोटामध्ये घालायच्या आणि खाई रस्त्याने यायचं. काय हे प्रकार माझ्या आयुष्यामध्ये चोरी मला वाटते. त्यापासून मला आयुष्यामध्ये चोरी करायला झालेलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. दुसरं म्हणजे मला गणिताला परीक्षेने 1 मार्क पडला. ते मी पाटील सरांना म्हटलं त्याला 1 मार्क पडला, ते मोठा प्रश्न पडला. मी तर एक आकृती काढली होती, त्यांना म्हटलं तर माझी आकृती आहे, मला आवडतं काय बोलते काय विद्यार्थी घडवला परीक्षेने 1 मार्क पडला म्हणून तिच्या आकृतीला कसं तर 1 मार्क दिला. आता काय करायचं, घरात तर प्रगती पुस्तक लिहिलं होतं त्यावेळी. प्रगती पुस्तक दाखवायचं म्हणजे आमचे वडील काय म्हणायचे, अरे तुला आता 2 मशीन देतो, तुझी शाळा पास, आणि आता काय तुला शिकवायचं नाही. आता काय करायचं, भोसले सरांनी तर मला शाळेतून बाहेर काढलं होतं वडिलांचं सही घेऊन जाऊन. आता काय करायचं, पप्पा तर गेले का ऑफिसला, आणि आता सही तर कोण देणार. आई तर काय आमची मुलगीच होती, ती काय एवढी शिकलेली नव्हती. काय करायचा प्रश्न पडला. आपापच्या घराजवळ कृष्णमाताची स्कीम होती, त्या प्लेट होती तिथं, आणि खिशाला एक पेन होता. आता खिशाला पेन होता, वडिलांची सही याची होती की त्या वहीचं सहीचं असं हे करत बसतो, प्रॅक्टिस करत बसतो. आणि ते प्रॅक्टिस दिवसभर करत बसतो, शाळेत काय गेलो नाही, प्रॅक्टिस तर करत बसतो. आणि प्रॅक्टिस करून करून संध्याकाळी ते प्रॅक्टिस तर भेट संपलं. आणि उद्या सकाळी माझी सही मारली आणि भोसले सरांना दिली. भोसले सर खुश, का सही दिल्यानंतर भोसले सरांना मिळालं काय अडचण नाही. अशा ह्या गोष्टी मिळून गेल्यानंतर आज सांगायचं की माझ्या वडिलांची काही सही कधी घेतली नाही, पण मी सही मारतोय, पण कधी कुठल्या इतर गोष्टीसाठी कुठे मारत नाही. की वडिलांना पण माहिती आहे, पण अशा काही गोष्टी फोन माहिती आहे काय. ठीक आहे, मी एवढ्या गोष्टी बोलतो. आणि एक सुंदरशी स्माईल आणली तुम्ही. आणि मी सचिन ताकमारे सरांना विनंती करेन की आपण स्पीचसाठी पुढे यावं. नेक्स्ट असतील संतोष माने सर. मला बऱ्याच गोष्टी शाळेबद्दल वगैरे सांगायच्या, तर तुम्ही गोष्ट मी घेऊन आणले. आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी म्हणून सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी सचिन बळवंत ताकमारे, माझं गाव कोटी, चिंचनेर गावाशी आणि या शाळेशी माझं नातं खूप जिव्हाळ्याचं आहे. 1992 साली मी 5वीत असताना या शाळेत दाखल झालो. त्या काळी शाळा परिसरात शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि सर्वांगीण विकास यासाठी ओळखली जात होती आणि आज सुद्धा आहे. म्हणूनच माझ्या आई वडिलांनी मला इथे शिकायला पाठवलं आणि तो निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय होता. आई वडील, काका मावशी, आजी आजोबा, मामा मामी यांच्या आधारामुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज एक चांगला व्यक्ती म्हणून मी माझ्या आयुष्यात पुढे वाटचाल करत आहे. या शाळेने मला फक्त शिक्षण दिले नाही तर माणूस म्हणून घडवलं. आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत की आपल्याला असे शिक्षक आणि अशी शाळा भेटली. एखादा खासदार निवृत्त झाला की त्याला माजी खासदार म्हणतात, एखादा आमदार निवृत्त झाला की त्याला माजी आमदार म्हणतात, एखादा जिल्हाधिकारी निवृत्त झाला की त्याला माजी जिल्हाधिकारी म्हणतात. पण आजही आम्ही आमच्या शिक्षकांना माझे सर असं म्हणतो. शिक्षक कधी माझी होत नाही, हे सदैव माझे आपलेच आहेत. अशा या आपल्या सर्व शिक्षकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, साष्टांग नमस्कार करतो. मित्रांनो, आयुष्यात अनेक मित्र भेटतात, पण शाळेतील मैत्री ही सर्वात निर्मळ, निरागस, निखळ आणि आयुष्यभर टिकणारी असते. इथे कोणी काय कमवतो, काय कोण आहे, कोणाचा व्यवसाय काय आहे, कोणाची नोकरी काय आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, याला काही अर्थ नसतो. तिथे फक्त निखळ मैत्री असते. तुम्हाला आठवते आपलं 10वीचं क्लासरूम बांधकामामुळे अर्धी जागा सिमेंटच्या टोप्याने भरलेली आणि उरलेल्या जागेत आपण सगळेजण जवळ बसायचो. आज वाटतं जणू निसर्गानेच आपल्याला जवळ आणायचं ठरवलं होतं. त्या कमी जागेत आपण खूप मोठ्या आठवणी तयार केल्या. वर्गातील जागा कमी पडली म्हणूनच आपल्या नात्यातील, आपल्या मैत्रीतील अंतर कमी झालं असं मला वाटतं. आपल्या शाळेचा पारंपरिक खेळ म्हणजे खो खो आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की मी आणि माझे काही मित्र अनेक वर्ष शाळेच्या खो खोच्या टीममध्ये होतो. त्यावेळेला माझ्या मनात नेहमी विचार यायचा, खो खो खेळून काय फायदा, इतर खेळ खेळलो असतो तर कदाचित जिल्हा, राज्य पातळी, देश पातळीवर खेळता आला असतं. पण मी इतका वेळ खो खोला का देतोय,
त्यावेळी मला खूप प्रश्न पडायचा. पण आज इतकी वर्ष उलटून केल्यानंतर मला मागे वळून पाहिल्यानंतर वाटतं की आयुष्यात खो-खोने मला जे दिलं ते कोणत्या पदकापेक्षा मोठं नाही. खो-खो खेळताना माझ्या अंगातील फुर्ती, स्टॅमिना, शारीरिक तंदुरुस्ती, उंची वाढणे, स्पर्धेमुळे टीमवर्क, टीम स्पिरिट, एकजूट, एकमेकांसाठी धावून जाणे, वृत्ती मनात रुजली, कॅप्टन म्हणून मिळालेल्या जबाबदारीमुळे नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढला आणि ते माझ्या आयुष्यभरासाठी संपत्ती ठरली. हा खेळ माझ्या व्यक्तिमत्वाचा पाया ठरला. आपण कॅथलिकला केलेलं पुढारी पाहिजे हे नाटक, त्याची तयारी, सर्व कपड्यांची जमवाजमव माझ्या डोळ्यासमोर तसंच उभं राहतं. सात्विक प्रल्हाद सरांच्या मार्गदर्शनासाठी खाली तयार केलेले झंकार मासे आणि मिळालेला पहिला क्रमांक, वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये मिळालेली जनरल चॅम्पियनशिप ही आपल्या संघभावनेची उदाहरणे आहे. आम्ही काही मित्र रोज सकाळी 11 वाजण्यापूर्वी पेपरमध्ये प्रमुख बातम्या सुविचार शोधून त्यांनी नेटकेपणाने फळ्यावर लिहित असतो. त्यावेळी आम्हाला ते फक्त एक काम पडायचे, पण आमची हस्ताक्षर सुधारली, वाचनाची सवय वाढली, जनरल नॉलेज वाढली. तुम्हाला आठवतात का त्या शाळेच्या सहली, ज्योतिबा, पन्हाळा, रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग, अक्कलकोट ठरलेल्या असायच्या. त्या सहलीमध्ये फक्त प्रवास नव्हता, त्या होत्या मैत्रीची शाळा, स्वावलंबनाची पहिली तयारी आणि आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणींचा ठेवा. पहिल्यांदा घरापासून दूर राहणे, मित्रांसोबत फिरणे, जेवणे, झोपणे, हसणे, भांडणे आणि पुन्हा एकत्र येणे हे सगळं अनुभव म्हणजे खरं तर जगायला शिकणे. आज मागे वळून पाहताना असं वाटतं की शाळेत मित्रांसोबत केलेली सहल हा आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असतो आणि हा अनुभव नंतरच्या आयुष्यात किती पैसा आला आणि किती सुविधा आल्या तरी पुन्हा विकत घेता येत नाही. म्हणूनच आज मी या मंचावर मी माझ्या सर्व मित्रांना एक छोटं आव्हान करतो, कृपया आपल्या मुलांना शाळेच्या सहलीला नक्की पाठवा. कधी आर्थिक अडचण असेल, कधी मनात भीती असेल, पण तरी थोडं जोडून घ्या, काहीतरी मार्ग काढा आणि त्यांना ते अनुभव मिळू द्या. कारण अभ्यास पुस्तकातून मिळतो, पण आयुष्यातले धडे हे अशा सहलीतूनच मिळतात. सकाळी 9 वाजता शाळेत यायचं, प्रार्थना, खेळ, मूल्य शिक्षण, 10 मिनिटाच्या सुट्ट्या, NCCची शिस्त हे सगळं आपलं आयुष्य घडवत गेलं. हीच आपल्या सुवर्ण दिनाची सिद्धोरी. मित्रांनो, आज मागे वळून पाहताना असं वाटतं की शालेय आयुष्य खूप साधं होतं, पण खूप समृद्ध होतं. वेळ कमी होता, सुविधा कमी होत्या, पण आनंद मात्र भरपूर होता. त्या काळात पैसे नव्हते, साधन नव्हतं, मोठं स्टेज नव्हतं, पण उत्साह मात्र डोंगरावर होता. मित्रांनो, हे सगळे दिवस आपल्या आयुष्यातले सुवर्ण दिन होते. शाळा संपली आणि जणू आयुष्याने आपल्याला वेगवेगळ्या वाटांवर उभं केलं. आपल्या सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या, रस्ते फुटले, दिशा बदलल्या, सगळेजण पुढच्या शिक्षणात गुंतले, काही नोकरीत गुंतले, कोणी व्यवसायात गुंतला, नंतर लग्न झाली, सर्वजण संसारात स्थिर झाले, मुलं झाली आणि त्यांची शिक्षणाची जबाबदारी आली. आता हे असं पुढे नेहमी चालू राहणार. शाळेत परीक्षा होत्या, पण शाळा सुटल्यानंतर खरी आयुष्याची परीक्षा सुरू झाली. त्या परीक्षेत कधी आपण पास झालो, कधी शिकत गेलो. मित्रांनो, आजचा हा क्षण फक्त आठवणींसाठी नाही, तर पुढील आयुष्याबाबत एक निर्णय घेण्यासाठी आहे. आज आपण 25 वर्षांनी एकत्र आलो आहोत, म्हणजे नुसतं भेटलो नाही तर पुन्हा जोडले गेलो आहोत. आज आपण ठरवूया की यापुढे एकमेकांच्या आयुष्यात फक्त नावापुरते नाही, तर खऱ्या अर्थाने उपस्थित राहू. आनंदाच्या क्षणी, दुःखाच्या क्षणी आणि कोणत्याही क्षणी आपण एकमेकांसोबत उभे राहू. मोठे कार्यक्रम नेहमीच होतील असे नाही, पण आपण लहान गेट टुगेदर घेत जाऊ, साध्या भेटी, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होत जाऊ, हेच आपण आता नक्की करू शकतो. मित्रांनो, आज आपली मुलं शिक्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मी स्वतः अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे. त्यामुळे 10वी किंवा 12वी नंतर कुठला मार्ग निवडायचा, उच्च शिक्षणासाठी काय पर्याय आहेत याची बऱ्यापैकी माहिती मला आहे. याबाबत कुणालाही मार्गदर्शन हवे असल्यास मी सर्वांसाठी उपलब्ध आहे. हे फक्त औपचारिक बोलणं नाही, तर हे माझं आश्वासन आहे. आर्थिक अडचणी असेल तरीही उच्च शिक्षण घेता येतं. आज शासनाच्या अनेक योजना, शिष्यवृत्त्या, फी सवलती उपलब्ध आहेत, ज्याबद्दल मी तुम्हाला गाईड करू शकतो. आणि गरज पडली तर आपण सगळे मित्र एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी एकमेकांना आधार देऊ शकतो. माझी इच्छा आणि प्रयत्न आहे की आपल्या प्रत्येक मित्राचं मूल किमान उच्च शिक्षण घेईल आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू. आजचा हा सुंदर दिवस भावनिक आणि संस्मरणीय कार्यक्रम यशस्वी झाला ते आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे. परत एकदा आमच्या आदरणीय शिक्षकांचे मनापासून आभार. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही घडलो आणि आज इथे उभे आहोत. यानंतर हा कार्यक्रम घडवण्यासाठी स्वतःचा वेळ, श्रम आणि जबाबदारी घेतलेल्या सर्व कमिटी सदस्यांचे मनापासून आभार
आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या सर्व मित्रांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी या कमिटीवर विश्वास ठेवला, योग्य प्रतिसाद दिला आणि आज इथे उभं राहून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने अर्थ दिला. आपला हा विश्वास आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा ठरली आणि त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम भव्य आणि यशस्वी झाला. सर्वांचे मनापासून आभार. मला इथे बोलण्याची संधी मिळाली आणि मला इथे बोलण्याची माझं मनोगत तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सर, यानंतर मी श्री संतोष माने सरांना विनंती करेन की आपण त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करावं. श्री प्रवीण पोवार सर, सर्वांना माझा नमस्कार. आज अनेक वर्षांनी तुम्हाला सर्वांना एका ठिकाणी पाहून मला खूप आनंद होत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी खरोखरच मोलाची आहे. सर्वात आधी मी माझी वेळ करून देतो. मी संतोष माने गेल्या 22 वर्षापासून इंडियन आर्मीमध्ये सैनिक म्हणून सेवा करत आहे आणि आज तुम्ही सर्वांनी इतक्या नीटनेटकेपणाने हे नियोजन आयोजित केले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मित्रांनो, तुमच्याशी केवळ एक सैनिक म्हणून नाही तर तुमचा एक जुना मित्र म्हणून काही गोष्टी मी शेअर करू इच्छितो. सैन्यात असताना आम्ही नेहमी नेव्हर गिव्ह अप म्हणतो. जीवनात कधी पण तुम्ही हार मानू नका. कोणत्याही संधीशी तुम्ही दोन हात करून उभे राहा. कधी जीवनात कोणतेही मोठे प्रसंग आले त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात. त्यासाठी आपल्याला जिद्द ही आवश्यक आहे. आज आपण आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की आपल्याला वाटते सर्व काही संपले आहे, पण जिथून मोठ्या पराभवानंतरच विजयाची खरी पहाट होत असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. शेवटी आपण सर्वांनी मला इथे बोलवले व माझे विचार ऐकून घेतले याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. यानंतर आप्पासाहेब पोवार सर यांचं मनोगत होईल. हॅलो एव्हरीवन, मी काय तशी तयारी केलेली नाही आहे, तरी पण माझ्या 1-2 आठवणी आहेत. पहिला मी आता प्रोफेशनली पुण्यामध्ये माझी स्वतःची फर्म आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करतो. स्वतःमध्ये ट्रेनिंग प्रोजेक्ट्स करतो आणि एक चांगले क्लायंट्स माझे आहेत आणि हे सर्व आहे ते या सर्व ग्रोवर आहेत, त्यामुळेच एवढंच आहे. ठीक आहे. माझ्या फक्त 1-2 आठवणी आहेत. म्हणजे एक तर पहिला SK मुदुम सरांची, म्हणजे आपल्याला इंग्लिश शिकवत होते. इंग्लिश शिकवून दिल्यानंतर आपला दरवेळी ते होमवर्क देत होते. होमवर्क दिल्यानंतर आपल्याला प्रत्येकाची बॅच असायची. जसं सचिन दाकमारे, अशोक कांबळे, विशाल पाटील, प्रवीण पोवार आणि प्रत्येकाला दीपालीमधून सुजाता बरोबर ह्या सगळ्यांचा एक त्यांची बॅच येते. आणि होमवर्क दिल्यानंतर तो होमवर्क झाला नाही तर त्याचे जे बॅचचे जे प्रमुख असायचे त्यांना हे वाटतं त्याची काय शिक्षा त्याला भेटते. तर मला एक आठवते की काहीतरी आम्हाला 10वीत असताना आम्हाला आपल्या काही करायला सांगितलं होतं, तर कुणीच केलं होतं. पहिला विशाल पाटीलने सांगितलं तर विशाल पाटीलने नाही केलं. असं सगळं करत सचिन दाखवणे नाही, अशोक कांबळे नाही. आणि त्यानंतर सचिन म्हणजे त्यानंतर ज्यावेळी माझ्यावर आलं त्यावेळी मी पण केलं होतं. तर त्यावेळी मला मधून सरांनी मला एक मारलं होतं कानावरती आणि त्यावेळी एवढं मारलं होतं की माझ्या कानावरून रक्त आलं होतं. तर ते सर असे होते, आता म्हणत होते की त्यावेळेला सरांनी मारल्यानंतर माझ्या घरी जाऊन माझ्या सरांनी माझ्या आईला सांगितलं होतं की प्रवीणची जरूर चौकशी करा, त्याच्या कानामधून रक्त आले. हे असणारे हे सर होते. ही एक आठवण होती. आणि दुसरी म्हटलं तर मदार सर आणि बारवाड सर. आपली पुढारी पाहिजे गॅदरिंग नाटक, त्यामध्ये मी प्रमुख भूमिका केली होती रोंग्या. तर त्या रोंग्याच्या भूमिकेमध्ये गॅदरिंगला 8 दिवस बाकी होते आणि मी 5 दिवस आजारी पडले होते. तर स्वतः मदारी सर माझ्याकडे घरी आले होते, माझ्या घरी बसले होते. नंतर बारवाडी सर स्वतः 2 तास माझ्या घरी येऊन बसले होते की बाबा तुला रिकवर व्हायचं आहे आणि तुला एक काम आहे. ह्याच या 2 आठवणी आहेत आणि अशा या सरांच्यामुळेच मी आता या पुण्यामध्ये असा व्यवस्थित आहे आणि थँक्यू. आणि यानंतर जयश्री अभिमान यांनी सुद्धा वेळ घ्यायचे. त्याच्यानंतर विकास पाटील सर. नमस्कार, माझे नाव आप्पासाहेब सुभाष पोवार. मी सदाशिवराव पंडित सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्व्हिस आहे व सध्या कोल्हापूरचे माजी खासदार संजय दादा मंडलिक यांच्या ऑफिसमध्ये मी कामावर आहे. 1994-95 साली विद्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये आपल्या सर्वांच्या बरोबर भेटण्याचा व शिक्षणाचा आनंद घेण्यासाठी
आपण 1994 मध्ये तुमच्याबरोबर आलो. त्याचबरोबर ज्या कार्यक्रमाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, तो कार्यक्रम सकाळपासून सुरू झाला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. जीव जन्माला येतो आणि पुढे चालायला लागतात, बोलायला लागतात. जेव्हा शाळेत आपण जातो तेव्हा पहिलाच हा श्लोक आपण ऐकतो. हा श्लोक ऐकतो, ज्ञान घेतो, मोठा होतो, उंच आकाशात भरायला घेतो. त्या गुरुंना आपण कधीच विसरत नाही. गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 प्रकारचे भेटतात, जे पहिली ते 10वी पर्यंतचे, दुसरे ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत. पण सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे पाया मजबूत व भक्कम करणारे. किशोरवयात भरारी येण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणारे स्थान म्हणजे शिकणारे विद्यालय, ज्युनियर कॉलेज, शिकणारे. Good afternoon, everyone. ओम तेजस्वी नामकरण उद्गोषक पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी शिकणारी विद्यालय ज्युनियर कॉलेजची विद्यार्थी जेसी आहे. आजच्या या महोत्सवी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार बनवल्याबद्दल मी सर्वांची बॉटम ऑफ द हार्ट थँक्यू आभारी आहे. 25 वर्षाची मी आणि आताची मी म्हणजे स्वप्नातून सत्याचा प्रवास. शिक्षणाच्या बद्दल बोलायचे झाले तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा या तिन्ही रोलमधून त्या शिक्षकाला जावं लागतं. ह्या तिघांचा रोल त्या एकट्याला पार पाडावा लागतो. जेव्हा मी शिक्षक झाले त्यावेळेला मला कळलं की दिस इज नॉट अ सिम्पल रोल फॉर मी ॲक्च्युली अँड यू हॅव टू बी अ बेस्ट फ्रॉम ॲपिअरन्स टू नॉलेज. म्हणजे अगदी दिसण्यापासून ते तुमच्या नॉलेजपर्यंत तुम्हाला बेस्ट असावं लागतं. कारण प्रत्येक गोष्ट समोरचा विद्यार्थी तुमची गोष्ट कॅप्चर करत असतो. त्यामुळं खरंच यू हॅव टू बी बेस्ट. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे की त्या शिक्षकाला बेस्ट का असावं लागतं, कारण त्याच्यामधूनच त्या विद्यार्थ्यामधूनच एक चांगले प्रत्येक क्षेत्रातील एक विद्यार्थी बेस्ट म्हणून पुढं घडत असतो. आणि मैत्रीबद्दल सांगायचे झाले तर दिस इज फॉर यू संगे. ॲक्च्युली शी इज अ रॉक फॉर मी, शी इज अ रॉक फॉर द स्टॉर्म ऑफ मी. ॲक्च्युली सगळ्या वादळात माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या वादळांमध्ये ती माझ्यासाठी एक हिमालयासारखी पाठीमागे उभी आहे. आणि पवार सरांनी सांगितलं तसं पूर्वसंचित काहीतरी माझं असणार आहे. त्यामुळे अशी मैत्रीण मला ह्या जन्मी मिळाली. थँक्यू फॉर एव्हरीवन. नमस्ते. माझं नाव विकास पाटील. सध्या मी पुण्यामध्ये डेटा इंजिनियर म्हणून काम करतो आहे. डिलिव्हरी या नावाची कंपनी. तर हे झालं माझं सध्याचं करिअर. तर सध्या असं सगळ्यांना माहिती आहे की IT इंडस्ट्री म्हणजे जसे की आता सोन्याची खाण आहे की एव्हरी वन गेट मोर मनी सगळं मिळतं. पण तसं नाही आहे ॲक्च्युली. जो पण तुम्ही IT मध्ये 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे इनोव्हेशन आणि सेकंड म्हणजे कमिटमेंट. जर तुमच्याकडे काही इनोव्हेशनच नाही आहे तर IT मध्ये तुम्हाला काही स्थान नाही आहे. तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला बॅकला टाकलं जातं आणि तुम्हाला तिथंच ठेवलं जातं. आणि दुसरं म्हणजे कमिटमेंट. आपण जे काही कमिटमेंट देतो, प्रॉमिसेस करतो, ते आपल्याला कशी कमिट करता येईल त्यासाठी आपल्याला पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. आणि सांगायचं तर 25 वर्षापूर्वी मी होतो एक पाल्य आणि आता आहे मी पालक. तर ह्या 25 वर्षाच्या गॅपमध्ये मला असं वाटतं की पाल्यमधून जेव्हा मी पालक झालो त्यावेळी खूप काही मला जबाबदाऱ्या घ्याव्या लागल्या. एक उदाहरण द्यायचं झालं तर मला IT मध्ये हे ठीक आहे माझी म्हणजे स्वतःची आवड होती. माझी आवड दुसरी होती. जर मी ड्रीम फॉलो केलं असतं तर माझं आता जसं मी म्हणतो की विकास पाटील डेटा अनालिस्ट आहे त्याच्यावरती जर मी माझं ड्रीम फॉलो केलं मी विकास पाटील मेजर या फिर लखनऊ करणं असतो. त्यासाठी मी प्रयत्न केला. परंतु माझं हे ड्रीम आहे मी माझ्या पालकांना सांगितलं नाही किंवा मला असं वाटलं की माझे पालक मला मे बी सपोर्ट करणार नाही त्याच्यासाठी. म्हणून मी काय केलं मी ट्राय केले. पण आणखीन एकदा ट्राय केलं असतं तर मे बी माझी आता जी लाईफ मी आता म्हणतो मी मस्त चाललेली आहे त्याच्यापेक्षा जबरदस्त किंवा म्हणतो जिंदा दिली
ती आता अशी झाली आहे. त्यामुळं मी आता आपण सगळेच पालक आहोत, तर आपल्या पाल्यांना सांगा की तुझ्या ड्रीमसाठी किंवा तुझ्या जे काय तुझ्या इच्छा आहेत करण्यासाठी पालक म्हणून मी आहे. आणि डेफिनेटली आम्ही तुला जिथं पाहिजे तिथं आम्ही उभे राहू, स्टँड राहू, आणि तुला जे काही करायचं ते कर. वी ऑलवेज देर. म्हणजे जरी समजा पूर्ण जग जरी नसलं तरी 2 व्यक्ती आहेत तुझ्याबरोबर, ते म्हणजे आई वडील आहेत, आणि ते तुला 100% तुला योगदान करतील. हेच तुम्ही तुमच्या पाल्यांना सांगा. आणि आणखी असते जे कोणी तुम्ही पालक म्हणून तुम्ही ज्यांच्याकडे तुम्ही हे करता त्यांना पण तुम्ही आवर्जून सांगा. दुसरी म्हणजे काय की आता म्हणजे मला माझे वडील ते सांगत होते की जसं त्यांनी शिक्षण घेतलं किंवा काय घेतलं, म्हणजे जसं की आता बॉर्डरवरती काहीतरी लढाई केल्यासारखं, बाबा मी हे करून शिक्षण घेतलं ते करून घेतलं. आत्ताच्या मुलांना असं हे सांगून चालणार नाही. त्यांना जर आपण सांगितलं की अरे माझ्या वडील माहिती आहे की तुला मी सायकलवरून जात होतो स्कूलला, तर आत्ता ह्या मुलांना सांगितलं मला सो वॉट शुड आय डू. तर त्यांना हे एज किंवा असं त्यांना आपण मी काय केलं म्हणून तू हे कर हे सांगण्यापेक्षा वी आर वन ऑफ यू अँड वी विल डू ॲज लाईक यू असं हे जर सांगितलं तर ते पण एक चांगली गोष्ट आहे. आणि ते चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना हे करून आपण जास्तीत जास्त जो मुलांच्यामध्ये आणि पालकांच्यामध्ये जो आता गॅप वाढलेला आहे तो आपल्याला फील करण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर मित्र किंवा मैत्रीण म्हणून राहायला पाहिजे. आणि त्यांना डेफिनेटली जो गॅप करून किंवा त्यांना काय वाटतं फिलिंग वाटतं ते आपण जरा त्यांचंसुद्धा मनोगत आपण ऐकलं पाहिजे. बस इतकं सांगतो की म्हणजे पाल्य टू पालक हा खूप मोठा जर्नी आहे आणि खूप जबाबदारी आहे. आणि जे आता माझ्याच किंवा असे भरपूर लोकांचे असतील की जे आता कोण म्हणतात की मी आता ह्या डेझिग्नेशनला आहे, मे बी त्यांची चॉईस असेल किंवा नसेल, परंतु जर गुड असेल पण आपल्या पाल्यांना सर्व सांगा की वी आर देअर फॉर यू. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, माननीय गुरुजन वर्ग, प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा घालून मी माझे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आज उगवला. या विषयाची चर्चा जवळजवळ 3-4 महिन्याच्या आधी चालू होती. त्यामध्ये आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. सर, माझी सुरुवात 1998ला शिकणारी या विद्यालयामध्ये झाली. त्याच्या आधी मी एकुंडी गावामध्ये मराठी शाळेमध्ये शिक्षण घेत होतो. शिक्षण घेत असताना मराठी शाळा असं काही नाही, आम्हाला सर्वांना मराठी शाळेत घडवलं. आता आपली मुलं कुठे शिकतात हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण आपण कसं घडलो. आता पवार सांगितलं विद्यार्थी कसा घडत असतो. माझे मित्र प्रवीण पवार त्यांचेच पप्पा मला शिक्षक म्हणून लावले. मी शाळेत जात असताना मी रडतच जायचो शाळेला, कधी सहजासहजी असं गेलो नाही. तर आमच्या साईडला इथं माझी भाजी बसली आहे, गीता पाटील आवडून मी तिचं नाव मी घेतो. तर तिची मम्मी किंवा त्या आमच्या साईडच्या ज्या काही होत्या त्या मला मॅडम अशा उचलून द्यायच्या, मला पाहण्याला मला शाळेत पोचवायच्या. मग प्रवीणच्या पप्पाने मला नाव नंतर राड्या साध्या. तर मी त्या पवार सरांना बघितलं तर माझ्या पोटाचं दुखायचं. पवार म्हणतो असं वर्गात कसं वाटायचं नाही. शाळेच्या साईडला आमची जमीन आहे. मग मी सरांना गुरुजी म्हणायचं गुरुजी माझ्या पोटात दुखते, मला घरला जायचं. माझे बाबा शेतकरी, बाबा म्हणाले चल ये आमची 2 पाहिजे तिकडेच जाऊ आपण, मी शेताला जायचं. पण माझ्यासोबत सर मी एकटा शाळा शिकत होतो. माझी आई 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत शाळेत बसायची. यशवंत पाटील माझ्या एकोणीचे मित्र आहेत आणि माझ्या परिवाराला सिद्धार्थी परिवार पण ओळखतात. तर ती माझ्यासोबत शाळा शिकायची. मग असं करत असता मी 4थी प्रत्येक दिवशी मी उडी मारून शाळेत पळून जायचो. हा माझा नित्य नियम ठरलेला होता. काही झालं नाही तर शाळेत उडी मारायचो, शेतात बसायचो, 5 वाजता घरी जायचो. माझी पाठी कोरी ती कोरीच असायची. मग असं करत करत 7वीपर्यंत गेलो, 7वी शिकलो. आता 8वीत शाळेला कुठं जायचं तर आमच्या पंचवर्षीत याला आलेलं एक मोठं नाव म्हणजे सिद्धेरी विद्यालय सिद्धेरी. मग तिथं आमचा दृढ निश्चय झाला होता तिथं तो शाळेला जायचं. शाळेत गेलो, तिथे एक 54-55चा पट होता. सहसाची क आणि ब अशा 2 तुकड्या. मग आमचा ब ऑलरेडी पॅक झाली होती तिथं, म्हणजे दुसऱ्या शाळेत विद्यार्थी. मग आमचा नंबर पडला अ मध्ये की तुम्ही हिरे तिथं आम्हाला भेटला. अ मध्ये शिकत असताना बसले तर आमचे वर्ग शिक्षक, त्यांचं सतत नेमोपाठ असेल तर सॉरी ते काय झालं ना तुम्हाला मी सोडणार नाही. माझं नेमो
खरोखर या शाळेत आल्याच्यानंतर एक शिस्त लागली. अभ्यास काय असतो, जसं सचिनने सांगितलं हस्ताक्षर काय असतं, अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, काय केलं पाहिजे. सर हे तुमच्या मार्गदर्शनाखाली इथं आल्यानंतरच समजलं. ते आमचं बालपण जे पहिलीची शाळा होती ती सोडून तिथं 7वी झालं, थोडं शिक्षणाचा अभाव लागला, काही शिकायची माहिती झाली. त्यानंतर पण तिथं सगळ्यात खतरनाक एक मला शेरा भेटला, वर घातला. बाबा म्हणजे वर घातला काय तर दुसरी कुठं असतो तर मी फेरत झालो असतो. हा पण त्यावेळेस फेर करायचं नाही, वर घातला. मग वर घातलं, घरात काही समजायचं नाही, पण ते पुस्तक आईला सांगितलं. आई पण शेतकरी, वडील पण शेतकरी. आमच्या घरात मोठा मी, त्यानंतर माझी बहीण व भाऊ. आता मी काय सांगणार, पुस्तक रुपाटा जवळ अभ्यास केला तर अभ्यास करतोय, असाच प्रकार होता. तर ठीक आहे, मी 5 झालं सांगितलं, वर घातला, एका शहरात सांगितलं नाही. मग नवीन आल्यानंतर वैराट सरांचं वादळ आणि पवार सरांचं वादळ आमच्या ह्याच्यात आलं, आयुष्यात आलं. इथं तरी पवार सर बाबा म्हणजे पवार नावाचं वादळ हे पाठीच लागलेलं आहे असं व्हायचं. तर पवार सर मराठी व्याकरण शिकवायचे. मराठी व्याकरण म्हणजे खतरनाक. ते संस्कृतमध्ये बोलायला लागले ना, संस्कृतच रट्ट रटायचे. आता बोलता बोलता त्यांनी संस्कृतमध्ये काही बोलून दाखवलं. सर मी माझ्या मुलग्याला धाकट्याला संस्कृत विषय दिलाय आणि माझा भाऊ आहे, मी त्याला संस्कृतमधनं PhD करायला लावणार. काळाची गरज आहे, मी माझाही विचार करायला लावणार, तो करेल. तर सर असं करत असताना मी सरांना मीच सांगितलं, सर तुम्ही आम्हाला छड्या मारायच्या. छड्या सर असं बोलायचं, आम्ही हात पुढं करायचो. तर छड्या चुकवण्याची पद्धत लई खतरनाक होती त्यावेळेस. तर मग सर ना खालून छडा मारायचं, म्हणजे खतरनाकच काम होतं. त्या आम्ही छड्या खायचो. सर सर्व करायचो, अभ्यास नाही झाला मारा. मग पाटील सरांच्या हातामध्ये एक मोठी ते हे यायचं माहिती आहे, तख्त यायचे, तख्त रुला करून लावलेला असेल. त्या तख्त्याच्या छड्या पाटील सर असे कंटिन्यू 5-6 छड्या मी खायचो. गणिताची वय सुद्धा माझी किती संपलेली नाही. तर असं करायचं. पण सर शिस्त लागली. मग मला सर तुमच्यासारखा गुरु मला भेटला नववीमध्ये. मी NCC मध्ये भाग घेतला. तिथं मला स्काउट लीडर होण्याची संधी मिळाली आणि सर त्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर 10वी झाल्याच्या नंतर माझ्या मनात मी एकच जिद्द ठेवली, शिक्षणात तर आमचं लई मोठं दिवस आहे, इथेही काय माझी फिल्ड नाही. मग सरांनी खेळामध्ये मला प्रावीण्य दिलं. मग मला तसा वारसा लावला. माझ्या मावशीचे मिस्टर आर्मीमध्ये, माझे सख्खे मामा आर्मीमध्ये, गीताचा सख्खा मामा आर्मीमध्ये, माझा सख्खा चुलत भाऊ. असा मला म्हणजे घरनंच वारसा लावला आर्मीमध्ये. मग मी जिद्दची चिकाटी केली, मी काय करेन तर आर्मीमध्ये जाईल. सर शाळेमध्ये प्रोग्रेस लेटर लिहून घेतलं जात होतं. कदाचित ते सचिन स्क्रीनवर दाखवणार आहेत आपण. त्यामध्ये सुद्धा बघा मी लिहिलेलं आहे, तू पुढं काय होणार हे कुठंच नाही सर, हे फक्त शिंदे विद्यालयामध्ये. त्यावेळेस ते शिंदे विद्यालयामध्ये होतं आणि सर मी त्यावेळेस लिहिलं होतं, मी एक सैनिक होणार आणि मी माझी भीम प्रतिज्ञा पूर्ण केली आणि 2001 मध्ये मी भरती झालो. पण सर मी अजून कसं भेटलो, भरती झाल्यानंतर तिथं थांबलो नाही. मी कोल्हापूरमध्ये भरतीला गेलो, भरती झालो. तर माझ्याकडे सर बोर्ड सर्टिफिकेट आलेलं होतं. जस्ट पहिल्याच भरतीत मी सक्सेस झालो. ते कसं काय, सरांनी आम्हाला खेळाचं प्रावीण्य दिलं. सायकलवरून एकवडीवरनं चिंदरीवरचा प्रवास असायचा, अभ्यासिका असायची. परत घरी गेल्यानंतर घरची कामं करायला लागायची, धारा काढायला असायच्या, दूध घालायला लागायचं. हे अशी प्रत्येक वेळेस मी घडलेली घटनाच असायची, नित्यनेम होता. त्यामुळे फिजिकल कोल्हापूर जिल्ह्यातली फरक फिजिकलमध्ये कुठंच ऐकत नाही. कोल्हापूर म्हणून फेमस आहे कुस्तीसाठी. तर आम्हाला रनिंगला सोडलं तर आम्ही पहिल्या 5 टॉपरच असायचो रनिंगमध्ये. तर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक आहे. तर ते करत असताना आम्ही भरती झालो. डॉक्युमेंट चेकिंगला गेलो. डॉक्युमेंट चेकिंगला गेल्यावर मला थांबवलं की तुझं बोर्ड सर्टिफिकेट आलेलं नाही. मग बोर्ड सर्टिफिकेट काय करणार, तिथं मला सर एक राम लक्ष्मणाची जोडी या सिद्धार्थ विद्यालयामध्ये होती, ती म्हणजे बारवाडे सर आणि पवार सर. बारवाडे सरांना बघितल्याच भीती वाटायची. त्यांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांच्यासारखा गुरु होणे नाही आणि होणारे नाही ते माझ्या आयुष्यात प्रत्येक परत असतील. मग तिथं सरांच्या परत शाळा झालो. ह्या सर्वांच्या आठवड्यामध्ये मी काम केलं. या सर्वांनी मग हजार त्यावेळेस ते लेटर द्यायचे. मग मी सरांना बोललो, सर मी असं भरती झालो. त्यांनी शाबासकीची थाप टाकली माझ्या पाठीवर. पण म्हणलं सर मी भरती झालो, मी जाऊ शकत नाही. ते म्हणजे का, असं काय झालं तर म्हणलं सर मला बोर्ड सर्टिफिकेट आलेलं नाही. मग सरांनी यांना एक लेटर दिलं स्वतःचं लिहून आणि SSC बोर्डामध्ये जा
पण ते ट्रेनिंग कार्यकाळ वेगळा गेला, डॉक्युमेंट काय निघून गेला. पण जगात टप्पेस्ट बटालियन म्हणून मराठा बटालियन आहे, तिथंच मला ट्रेनिंग करण्याची सुवर्ण संधी मिळाली. मग मी तिथं ट्रेनिंग गेलो. मग ट्रेनिंग करत असताना मला ड्रिलला अभिन्न भाग आहे. आपण शाळेत एनसीसी मध्ये पण शिकलो आहे का नाही. तर तिथं मला महाराजांची आठवण यायची, सीधा चाल ते. तर तिथं सुद्धा सर मी टॉपचा राहिलो आणि स्काउट लीडर सुद्धा ड्रिलमध्ये मी पदक मिळवलं सर. त्याच्यामुळे सगळे तुम्हाला जाते. असे भरपूर शिक्षक म्हणजे चांगले शिक्षक, चांगले मार्गदर्शक आपल्याला या सिद्धली विद्यालयामध्ये मिळाले. सिद्धली विद्यालयाचं नाव पंचकृषीमध्ये खूप चांगला आहे. इथला विद्यार्थी हा घडतो. मग आपण सर्व या छताखाली एकत्र आलो. ह्याची एक ओढ लागलेली होती, आपण कधी येणार, काय बनवणार, कधी हे करणार. तर 5 महिन्यानंतर किंवा एक दिवाळीच्या नंतर, दिवाळीच्या आसपास हा कार्यक्रम घ्यायचा होता. ऑलमोस्ट आपण आता डिसेंबरमध्ये पोहोचलो आणि तो कार्यक्रम सक्सेस करून दाखवला. मी संयोजकांचं आयोगाचं आभार व्यक्त करतो की मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली आणि कार्यक्रम सक्सेस करून दाखवला. अजून एक सर, आपण जिथं कुठं असाल, आता हा आपण एक सुरुवात केली. इथून पुढं असं कोणत्याही क्षेत्रात कुठेही कुठलाही व्यक्ती आपला क्रिटिकल कंडिशन मध्ये असेल, कुठं असेल, काय असेल, तर आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कणावरून त्याचा उभारायचा प्रयत्न करू. एक मित्र कर तू वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसे तुम्ही मला भेटलेले हिरा. आणि मी इंडियन आर्मीची नोकरी करत असताना मी एकटी केलेली नाही. माझ्या आईबाबांनी माझ्यासोबत प्रवास केला, माझ्या परिवाराने केला, माझ्या फॅमिलीने, माझ्या मुलांनी आणि सर्वात हे तुमच्यासारख्या मित्रांनी सुद्धा माझ्यासोबत प्रवास केला. एकटा म्हणून मी इंडियन आर्मीची नोकरी करणं इम्पॉसिबल आहे. तसेच चांगले मित्र असणे खूप गरजेचं आहे. आणि हा एवढा मोठा टाइम आजचा दुनियेत, धावत्या दुनियेत एकमेकाला टाइम देणं इम्पॉसिबल आहे. पण आम्ही तर करून दाखवलं. इथून पुढे सुद्धा आपण एकत्र राहू, कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त एकत्र येण्याचा प्रयत्न करू, प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करू. आणि मदारी सरांचा अजून सुद्धा बघा, मॅडमांना ते सांगत होते जे राष्ट्रगीतासाठी आपण उभारलो तर थांबा 1 मिनिट झालं थांबा, कारण की सरांना एक ऑर्डर द्यायची होती, परेड सावधान. बरोबर नसत तर तो जोश आणि होश आमच्यासोबत कायमच आहे. सर्वांनी आरोग्य जनसंपत्ती लाभो. सरांनी सांगितलं तशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आरोग्य इज मोस्ट इम्पॉर्टंट, त्याला महत्त्व द्या. चांगल्या ठिकाणी चांगलं राहा आणि प्रत्येक गोष्टी ठिकाणी आपण एकत्र येण्याचा पुन्हा प्रयत्न करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. 2 वाजून गेलेले आहेत. बऱ्याच मित्रांचं इकडं रोडवरती लक्ष होतं, भांडी जेवणाची खाली. सर मी बऱ्याच वेळ झाला, सकाळी लवकर आले, त्यांना पण जायचं आहे. आपण दिवसभर त्यांना ठेवू शकत नाही, त्यामुळे मी 2 मिनिटं बोलणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजी वर्ग आणि माझ्या जमलेल्या मित्रांनो आणि म्हाताऱ्या झालेल्या मैत्रिणी, शाळेच्या 2 आठवणी सर सांगायच्या की बराच वेळ झाला आहे, ज्याला काय बोलला नाही. मगापासून बाबा सर, पवार सर, मदारी सर यांनी जी शाळेची शिस्त राखली, त्यांनी जे घडवलं आम्हाला, ते आज तुम्ही समक्ष बघत आहात की सर्व मैत्रिणी किंवा मित्र असतील, सर्व क्षेत्रामध्ये सेटल आहेत, चांगले, खूप चांगल्या नोकरी आहे, जॉब आहे, बिझनेस आहे, वेल सेटल आहे. ते तुमच्यामुळे. दुसरी गोष्ट, खो खोचा विषय निघाला होता. ताकमार सरांनी सांगितलं होतं की मदार सर अक्षरशः एवढा वेळ की आतापर्यंत कोणीही विद्यार्थ्यासाठी एवढा वेळ देत नव्हते. सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल, सर शाळेतच झोपायला असायचे. मदार सर सकाळी 4-5 वाजता उठवणे, काठी घेऊनच उठवणे. ते रनिंग करायला ती ग्राउंडवर नाही, एकतर शेड्यूल फाट्यावर जायचं किंवा एकतर वल्लूर फाट्यावर. एवढं सर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं, आम्हाला एवढं त्यांनी तयार केलं की खोखोची टीम असेल, मुलींची असेल किंवा मुलांची असेल, ते आम्ही विभागीयपर्यंत आम्ही पोचलो. ते मदारसांच्यामुळं प्रार्थनाची असेल, शिस्त असेल किंवा शनिवारी सकाळी, दर शनिवारी सकाळी कवायती, त्या विसरू शकत नाही सर, कवायती घेत होता तुम्ही. फिजिकल बाबतीत मुलांना मुलींना तयार करत होता. हे खूप आहे की अजूनपर्यंत मला वाटते 40-41च्या पुढं जाणारी ही बॅच आहे सगळी एजला. असं वाटत नाही, कारण का हे काय असं वाटतंय. का वाटतंय? मी तर 25चा वाटतो.
23 की आम्हाला फिजिकली स्ट्रॉंग केलेलं आहे. तर शाळेत 12 वर्षाला मी अति हुशार मुलं आणि मुली अति हुशार म्हणजे त्यांच्याकडे जास्त तास घ्यायचे त्यांना पेपर एक्स्ट्रा सोडवायला घ्यायचं. मला असं वाटतं की काय अति हुशारमध्ये काय चंद्रावरून राहणार आम्ही काय केलं आमच्याकडे असं नाही तू अभ्यास कर नाही एक असे एक व्यक्ती असं देसायचं की मी त्याला मार घालला प्रत्येक जण दोन मार जोशी सरांचं मला वाटतं हे जो हात होता कोणाला काय बनणार नाही मारायची सर की तिची गरज तास होता नाही म्हणजे पवार सर म्हणा असेल किंवा मुद्दूर सर कोणी असे शिक्षण नोकरी आणि त्यांचा मार खात हे योग्यच होतं. या 8 दिवसाच्या पूर्वी पेपर लागलं होतं की शिक्षकांनी काय बोललं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे विद्यार्थ्यांना तरी बोलू शकत नाही किंवा मारू शकत नाही. आणि आमच्या वेळी असं होतं की प्रत्येक शिक्षकांना मारलंच पाहिजे कंपल्सरी त्याशिवाय काय होणार नाही काय. तर एवढेच एक 2 शब्द मला बोलायचे माझ्या जुन्या आठवणी. धन्यवाद सर. आणि सर्वात महत्त्वाचं एक राहून गेलं की या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन एक 8-10 विद्यार्थ्यांनी त्या अनिल पोर असेल, ताकमारे असतील, सुभाष मुकुम असतील, दगडू तांदळे असतील किंवा रघुनाथ असेल, अप्पासू पवार असेल, हे गेली 2 ते 3 महिने तर या गेट टुगेदरचं नियोजन करत आहेत. त्यांनी त्यांच्या पुढाकारानं हे एवढा मोठा गेट टुगेदरचं नियोजन झालेलं आहे आणि आम्ही इथं 25 वर्षानंतर एकत्र आपण भेटलो. सर्वांचं खूप खूप आभार आणि सर वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचंही आभार. धन्यवाद देतो. आणि शेवटचं दीपाली तुमचं भाषण संपल्यानंतर आपण तिकडं ताटं तसेच माझे सर्व मित्र मैत्रिणी यांना नमस्कार. माझा जरा आवाज बसलेला आहे कारण मी नियोजन शाळेत करत होते. सर्व शिक्षकांना पत्रिका मिळाल्या का, बोर्ड लिहिला का, त्यामुळे माझा आवाज जरा बसलेला आहे. मगाशी मी माझी ओळख करून दिली. लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. माझी मुलगी घरात बघायला मिळेल. तिचं नाव घ्यायचं राहिलं. ती 7वीमध्ये आहे विदिशा. कारण तिचे मम्मी पण इथे आहे, तिचे काका पण आहेत, त्यामुळे त्यांना बघायची फार हौस. तर सिंधेरी विद्यालय ज्युनियर कॉलेज सिंधुनेरी 25 वर्षांनी तब्बल आम्ही इथं आज भेटलो आणि हा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाची सुरुवातच जी माझी बालमैत्री, माझी क्लासमेट, माझी बेंचमेट तिच्या घरी हा पहिला कार्यक्रम आम्ही करायचा असं ठरवलं आणि तीच आज इथं नाही आहे. पहिली माझ्या सर्व मैत्रिणीच्या मनात एक खंत आहे की तिच्या घरी आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली. तिचे मिस्टर सुद्धा त्यामध्ये त्या दिवशी सहभागी झाले होते की असं करा, तुम्ही तसं करा. आणि तीच या एवढ्या आनंदाच्या प्रसंगी आमच्याबरोबर इथं नाही आहे. कार्यक्रम ठरला, सगळे नियोजन सुरू झालं आणि आज हा दिवस आला. आणि कार्यक्रम ज्यावेळी ठरला त्यावेळी मनात आणि विचार आले की अरे आपण एवढे सगळे 25 वर्षानंतर भेटणार. तो किंवा ती सध्या काय करत असेल, कुठे असेल, काय करत असेल आणि आपण भेटल्यानंतर काय बोलायचं, काय करायचं, पुढं आपण ज्या दिवशी भेटणार त्या दिवशी कसं नियोजन असेल, हे सगळे विचार मनात तरंगळत होते. सिंधेरी विद्यालयामध्ये मी 5वीला प्रवेश घेतला. इथं सगळे माझ्या घरचे मधून मॅडम असतील, सुनील मधून सर असतील, सेक्रेटरी आमचे बाबू असतील, सगळे आमच्या घरातले. त्यामुळं अगदी व्यवस्थित राहायचं, धाका करायचं, कुणा म्हणजे आगाऊपणा करायचा नाही. तरी पण आम्ही वर्गात आगाऊपणा करायचो, बाहेर जात होता तो. प्रत्येक शिक्षकांची एक रक्कम असायची शिकवण्याची. 5वी पासून आम्हाला बाराडे सर मुख्याध्यापक होते, त्यांची कडक शिस्त होती. पवार सरांनी आम्हाला 5वीला इंग्रजी पहिल्यांदा घ्यायला सुरुवात केली. तर एवढे शब्द पाठ करून घ्यायचे आणि मारायचे भाग. प्रत्येक शब्द आणि शब्द सर पाठ करून घ्यायचे आणि तो शब्द पाठच व्हायला पाहिजे. 10 वेळा म्हणा, 10 छड्या खावा, पण सर शब्द पाठ करून घेणार. त्यामुळे इंग्रजी
तेलवेकर सर तर आम्हाला हसत खेळत अगदी विज्ञान शिकवायचे, त्यामुळे विज्ञानाची आवड निर्माण झाली. पाटील सर गणित शिकवायचे, ज्यांचं लक्ष नसेल त्यांना बरोबर फोडू फेकून मारायचे सर, आपोआप लक्ष द्यायचे. त्यानंतर कार्यानुभवाचे धडे देणाऱ्यांचे जोशी सर असतील, बल्लाळ सर तर नेहमी चित्रकलेच्या तासाला आले की निर्मला कुठे गेली म्हणायची. माझं नाव दीपाली, पण सर मला निर्मलाशिवाय कधी बोलवायचे नाही. त्यांना काय वाटायचं माहिती नाही, पण ते मला निर्मलाच म्हणायचे. त्यानंतर कॉलेजला आले, कॉलेजमध्ये सुद्धा गोरगुडे मॅडम असतील, गोरगुडे मॅडमने आम्हाला जीवनाच्या अर्थशास्त्राची घडी घालायची कशी ते शिकवलं. SB पवार सर अगदी प्रत्येक गोष्ट ॲक्युरेट कशी करायची, वक्तशीरपणा कसा ठेवायचा आणि प्रत्येकाला मदत कशी करायची हे त्या सरांच्याकडून शिकलो आम्ही. इतिहासाचे गाडे अभ्यासक सुनील मोदूम सर, प्रत्येक गोष्ट पॉईंट टू पॉईंट आणि ॲक्युरेट. त्यानंतर इंग्रजी शिकवणारे आपल्या कुलकर्णी मॅडम असतील किंवा या सर्व शिक्षकांनी आम्हाला ही ज्ञानाची शिदोरी दिलेलीच आहे आणि आम्ही ही पुढं घेऊन जाऊ आणि त्यांचं नाव लवकर करू. मी या सर्व शिक्षकांच्या बरोबर यातले शिक्षक थोडे आता रिटायर झालेले आहेत, पण काही शिक्षक आहेत ते सर आहेत जे आम्हाला मराठीला होते 12वीला. त्यांनी तर आम्हाला मराठीमधून अध्यात्माकडे कसं जायचं हे शिकवलं आणि अजून सुद्धा सर सकाळी प्रार्थनेला इतकं छान 5 ते 10 मिनिटं आम्हाला जीवनाविषयी ज्ञान देतात. सगळी मुलं त्याचं अनुकरण करतात, कारण माझ्या प्रत्येक पेपरमध्ये मी मराठी शिकवते. मराठीच्या पेपरमध्ये सरांचं एक ना एक वाक्य त्यामध्ये असतं, ज्याचं लक्ष तो लक्षात येईल. शिकला तर शिकला. सरांची प्रत्येक वाक्य मुलं सुद्धा त्याचं अनुकरण करतात. मी या सरांच्या बरोबर आता काम करते, पण मी एक विद्यार्थिनी आहे म्हणून मला अशी वेगळी वागणूक नाही, तर त्यांची सहकारी म्हणूनच मला सर अगदी आदराने वागणूक तिथं दिली जाते. पूर्वी आपण 10वीपर्यंत होतो त्यावेळी आपण शिक्षकांच्याकडे वरती मान करून बघायची सुद्धा आपली हिंमत नव्हती, पण आता एवढ्या मुलांच्या मध्ये हे आले की मुलं सहज स्टाफरूममध्ये जातात, सहज ऑफिसमध्ये तक्रार करण्यासाठी जातात. मी ऑफिसमध्ये बारवाडे सरांच्या मी 12वीत पेढे द्यायला गेले होते, त्यावेळी मी ऑफिस बघितलेलं होतं. स्टाफरूम तर मी कधी बघितलेलं नव्हतं. पण आता मुलं एवढे ॲडव्हान्स झालेले आहेत की काहीही प्रश्न कधीही विचारतात. त्यांच्या पुढे असंच जाऊन चालत नाही, आपल्याकडे ज्ञान पाहिजे आणि मग त्यांच्या पुढे उभं राहायला लागतं. त्यात एक मोबाईलचा वापर जरा मुलांनी कमी केला पाहिजे. तसं आमच्या सिद्धहरी विद्यालयामध्ये सर दररोज सांगतात की मोबाईलवर आम्ही अभ्यास देत नाही, मुलांना मोबाईल देऊ नका. त्यामुळे सरांच्या अशा दररोज काही ना काही सूचना असतात आणि ज्या मुलांना जीवनावश्यक असतात. मला वाटतं हे सकाळी सकाळी प्रार्थनेला एवढं चांगलं ज्ञान फक्त आमच्या शाळेतच असेल आणि ते खरोखर आमच्या बरोबरच मुलांना सुद्धा अगदी जीवनात उपयोगी पडेल असं असतं. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी. यानंतर संगीता पाटील मिळणाऱ्या त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी माझी वेगळी ओळख करून देण्याची काही गरज वाटत नाही. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या शाळा सुटतील, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे. तब्बल 25 वर्षानंतर आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. काळ कितीही पुढे गेला तरी शाळेच्या आठवणी मात्र आजही तितक्याच ताज्या आहेत. वर्गातल्या खोड्या, परीक्षांची धडपड, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रिणीसोबत घालवले क्षण हे सगळं आज पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत आहे. आज आपण ज्या व्यक्ती आहोत त्या निर्णयामागे शाळेचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेले संस्कार, शिस्त आणि मूल्ये आजही आपल्या आयुष्याला दिशा देत आहेत. त्या सर्व शिक्षकांना मी मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देते. मैत्री म्हणजे काय? आबोली बोलकी होते ती मैत्री. घासातला अर्धा घास म्हणजे मैत्री. श्वासातला निश्वास म्हणजे मैत्री. अस्तवाच्या विस्तवात चटके रोजचे अस्तित्वातील मधुवास म्हणजे मैत्री. मैत्रीला किमतीचे लेबल नसते, पण ती हरवली की त्याची किंमत कळते. एकमेकात हरवलेले आपण काळाने दूर नेले तरी मैत्रीचं नातं असंच असतं. शब्दापलीकडे, वेळेपलीकडे कायमचं असो. मैत्रीबद्दल जितके बोलेल तितके कमीच आहे. तसेच आजचा हा सुंदर स्नेहमेळावा घडवून आणण्यासाठी ज्याने अथक परिश्रम घेतले, वेळ दिला, नियोजन केले, अशा सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार. तुमच्या प्रयत्नामुळे आज आपण सगळे जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकलो आणि पुन्हा एकदा शाळेच्या सुवर्ण काळात रमू शकलो. या कार्यक्रमाचा योग जोडून आणण्यासाठी उमाराणी, निलोफर व सतुशिला यांचा खाली
वाटत आहे की आमची सर्वांची लाडकी मैत्रीण सत्वशिला या कार्यक्रमाला येऊ शकली नाही. ती त्या हजर असती तर हा कार्यक्रम अजून छान सेलिब्रेट करता आला असता. असो, चला तर मग या क्षणांचा आनंद घेऊया, जुन्या मैत्रिणी नव्याने जपूया आणि भविष्यातही असेच एकमेकाशी जोडलेले राहूया. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आले पाहिजे. 2 शब्द बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. काही तुमचे तास झाले की तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहायचा तो क्षण आलेला आहे. तुमची जेवणाची सुट्टी आता होत आहे, त्यामुळे मी सर्वांना रिक्वेस्ट करेन पाठीमागे आपल्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सर्व स्टुडंट्स आणि आदरणीय गुरु भगिनी आपल्याला विनंती करेन की आपण स्वादिष्ट